आज रविवार स्पेशल आपण बनवणार आहोत एकदम पोटभरीचा चमचमीत पदार्थ दाल बाटी। तुम्हाला नक्की आवडेल, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पहिल्यांदा आपण तूर डाळ आणि मूग डाळ शिजत घालायची आहे। छान अशी शिजायला ठेवून देऊन नंतर बाटीची तयारी करायला घेऊया। इथं गहूचं पीठ बिन चाळता घ्यायचं, रवा 1 वाटी, थोडीशी हळद, ओवा, मीठ आणि कडक तेलाचं मोहन घालून याचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा। नंतर घट्ट गोळा मळून घेतल्यानंतर तो अर्धा तास तसाच भिजायला ठेवून द्यायचा, कारण आपण त्यामध्ये रवा घातला आहे। थोडंसं भिजू द्यायचा, त्यामुळे बाट्या आपल्या खुसखुशीत होतील। आणि तुम्ही ह्यामध्ये सोडाही घाला, सोड्यानेही बाट्या खूप खुसखुशीत होतील। आणि कडक तेलाचं मोहन घालून हा गोळा घट्ट असा मळून ठेवायचा अर्धा तास बाजूला। तुम्ही एकदा नक्की करून बघा, खूप छान होते चवीला दाल बाटी। आणि पोटभरीचा पदार्थ आहे, त्यामुळे दुसरं काही करायची गरजही पडत नाही। रविवारी सुट्टी असते, त्यामुळे स्वयंपाकाचा खूप कंटाळा येतो, त्यामुळे असं काहीतरी नवीन नवीन करत राहायचं। आणि असंच नवीन नवीन काहीतरी रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। असा घट्टसर गोळा तिंबून घ्यायचा। नंतर इथं घ्यायची वरणाची तयारी करायला। अद्रक लसूणची पेस्ट तयार करून घ्यायची। ही घरची अद्रक लसूणची पेस्ट घालायची, त्यामुळे चव खूप छान येते। विकतची घातल्यानंतर त्याची काही चव व्यवस्थित येत नाही। इथं एका कढईमध्ये 2 पळ्या तेल घ्यायचं, त्यामध्ये जिरी मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची। कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, अद्रक लसूणची पेस्ट, थोडंसं मीठ, हे सगळं व्यवस्थित भाजण्यासाठी थोडंसं मीठही घालून घ्यायचं यामध्ये, त्यामुळे व्यवस्थित सगळा मसाला भाजला जाईल आपला। हे सगळं व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर शिजू घातलेली डाळ ह्याच्यात घालायची। आणि दाल बाटीसाठी वरण थोडंसं पातळच लागतं, त्यामुळे घट्ट जास्त नाही करायचं, थोडंसं पाणी जास्तच टाकायचं यामध्ये, त्यामुळे बाटीसोबत छान। आणि इथं मी तिखट वरण करत आहे, त्यामुळे सगळे मसाले आणि थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं काळं तिखटही इथं घातलेलं आहे मी। तुम्हाला जरी मिठाचं वरण केलं तरी बाटीवर खूप छान लागेल। तुम्हाला जसं आवडतं आवडीनुसार तुम्ही करू शकता तिखट मिठाचं। इथं मला तिखट आवडतं, त्यामुळं थोडंसं तिखट घातलेलं आहे मी। आणि थोडंसं पाणी जास्त घालायचं, वरण पातळच हवं। आणि इथं वरणाला उकळी येईपर्यंत 2 उकळ्या वरणाला काढून घ्यायच्या आणि वरून कोथिंबीर वगैरे घालून घ्यायची। छान लागतं वरण असं, एकदा नक्की करून बघा तुम्ही। आणि नंतर बाट्याची तयारी करून घेऊया। छान असं घट्टसं पीठ मळून ठेवलेलं छान असं मुरलं असेल ते घ्यायचं आणि छोटे छोटे गोळे करायचे। आणि तुमच्याकडे जरी स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये स्टीम करायला ठेवू शकता। माझ्याकडे नाही आहे, त्यामुळे इथे मी इडलीच्या भांड्यामध्ये छान असे गोळे करून ठेवत आहे। आधी सर्व भांड्यांना तेल लावून घ्यायचं, तेल लावल्यानंतर त्यामध्ये छोट्या छोट्या बाट्या करून ठेवायच्या। आणि बाट्या छान अशा फुलतात, त्यामुळे छोट्या छोट्याच करा। इथं माझ्याकडून थोड्याशा मोठ्या झाल्यात, छोट्या छोट्या बाट्या करा, फुलतात बाट्या, सोडा घातला आहे आपण त्यामुळे खुसखुशीत होतात एकदम। आणि असं 10-15 मिनटं स्टीम करून घ्यायचं त्याला। आणि थंड झाल्यानंतर त्यामध्ये त्याचे 4 भाग करायचे, 4 फोडी करायच्या। आणि तुम्हाला बारीक मोठं कसं करायचं आहे ते तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार। इथं मी एका बाटीच्या 4 फोडी केल्या आहेत। आणि तेल गरम व्हायला ठेवायचं एका गॅसवर, आणि मंद आचेवर बाट्या तळून घ्यायच्या। मंद आचेवरच तळायच्या बाट्या, त्यामुळं खुसखुशीत होतात बाट्या मंद आचेवर तळल्यामुळे। फुल गॅस करून जर तुम्ही तळल्या तर त्यातून कच्च्या राहण्याची शक्यता असते, त्यामुळे मंद आचेवरच तळून घ्यायच्या बाट्या। आणि अशा 4-4 करून मी ते सर्व बाट्या तळून घेणार आहे मंद आचेवर। खूप छान होतात चवीला, एकदम खुसखुशीत होतात। अशा तऱ्हेने तुम्ही एकदा करून बघा, तुम्हालाही नक्की आवडतील। आणि टिश्यू पेपरवरती हे सगळं काढून घ्यायचं व्यवस्थित, सगळ्या असेच मंद आचेवर तळून घ्यायच्या बाट्या। आज रविवार आहे, चला तर म्हणलं आज काहीतरी स्पेशल बनवूया, म्हणून हा आजचा बेत। तुम्हीही असा रविवार शनिवार असा बेत करू शकता। सुट्टी असल्या की कसं सगळं निवांत असतं, त्यामुळे असं आपण करू शकतो। आणि खूपच खुसखुशीत झाल्या होत्या इथं बाट्या माझ्या तयार होत्या। असं करून सगळ्या बाट्या मी तळून घेतल्या आणि हे तयार झालं ताट बाट्यांचं। थोडासा त्याबरोबर कांदा घेतला, खूप छान लागतात। थँक्यू फॉर वॉचिंग, थँक्यू।